नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी इचलकरंजीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विद्यार्थ्यांच्या कष्टाची आणि शैक्षणिक भवितव्याशी खेळ करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचीही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक भूमिका द्यावी असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी शहर अध्यक्ष विजय दिनकर कांबळे, तानाजी सोनवणे, शहर महासचिव विकी चाफेकर, शहर संघटक चेतन शिंदे, महिला अध्यक्षा वैशाली कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष भरत कांबळे, दिव्यांग अध्यक्ष दिनेश माने, बाबासाहेब कलगते, दिलीप कोरवी, दिलावर मुल्ला, रवी पाटोळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंद केला आहे। त्याच्या अनुषंगाने इचलकरंजीमध्ये आम्ही एक आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इतर घटक पक्ष महाविकास आघाडी आम आदमी पार्टी यांचा इथं पाठिंबा मिळालेला आहे आणि जो पेपरफुटीचा मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नावर जे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही प्रांत कार्यालयाजवळ निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि इथून भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचं हे शिक्षणाचं आयुष्य असते ते वाया जाऊ नये यासाठी या सरकारने खबरदारी घेतली पाहिजे। ही जबाबदारी स्वीकारून सरकारने ताबडतोब शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा या मागणीसाठी इथं आलेलं आहे आणि हा मोर्चा हे निवेदन शांततेमध्ये आम्ही दिलं आहे। तरी पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं आम्ही आभार मानतो। धन्यवाद। जय भीम।